नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्यामध्ये जागतिकीकरण आणि जागतिकीकरणाचा विविध क्षेत्रावर झालेला परिणाम किंवा जागतिकीकरणामुळे विविध क्षेत्रामध्ये झालेले बदल, यामध्ये भारतावर नेमका काय परिणाम झाला याबद्दलची माहिती आपण घेत होतो. यापूर्वी आपण आर्थिक क्षेत्र तसेच राजकीय क्षेत्राचा विचार यामध्ये केलेला आहे. आज आपण विचार प्रणाली या घटकाचा विचार या ठिकाणी करणार आहोत. तर जागतिकीकरणाचा परिणाम जाणवत असताना त्यामध्ये विचार प्रणालीवर देखील एक मोठा गंभीर परिणाम या ठिकाणी झाला असला आपणास दिसून येतो. आपण यापूर्वी शीतयुद्धाच्या कालखंडाचा आपण अभ्यास केलेला आहे किंवा शीतयुद्धाबद्दलची माहिती आपण जाणून घेतलेली आहे. तर शीतयुद्धाच्या काळामध्ये विचार प्रणाली हा एक त्यामधला अत्यंत महत्त्वाचा घटक हा त्या ठिकाणी असलेला आपणास आढळून येतो. तर यामध्ये जगाची विभागणी शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये 2 गटामध्ये झालेली होती. त्यामध्ये राष्ट्राचे वर्गीकरण हे एका बाजूला साम्यवादी आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही भांडवलवादी अशा प्रकारे केले गेलेलं होतं. सोव्हिएत रशिया असेल, चीन असेल, तसेच पूर्व युरोपातील जी काही राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये हंगेरी असेल, बल्गेरिया असेल, त्यानंतर चेकोस्लाविया असेल, युगोस्लाविया असेल, ही जी काही राष्ट्र होती या राष्ट्रामध्ये का म्हणू आपण साम्यवादी विचार प्रणाली या ठिकाणी स्वीकारलेली होती किंवा साम्यवादी शासन पद्धती या ठिकाणी अस्तित्वात आलेली होती. याबरोबरच अमेरिका आणि पश्चिम युरोपचा जो भाग आहे, ज्यामध्ये इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, ही जी राष्ट्र होती या राष्ट्रांमध्ये मुक्त भांडवली व्यवस्था किंवा लोकशाही शासन पद्धतीचा अंगीकार त्या ठिकाणी केलेला असला आपणास दिसून येतो. याबद्दलची माहिती आपण यापूर्वी देखील घेतलेली आहे. तर आता थोडक्यात आपल्याला विचार प्रणालीबद्दलचं म्हणजे यामध्ये काय रोल आहे, काय भूमिका आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा अतिशय जवळचा संबंध त्या ठिकाणी असलेला आपणास आढळून येतो. याची काही उदाहरणं देखील आपल्याला पाहता येतील. आता थोडक्यामध्ये विचार प्रणाली हा राजकीय घटक आपण मानत असतो. मात्र प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था जर आपण पाहिली तर ही अर्थव्यवस्था ही त्या राष्ट्राच्या विचार प्रणालीवर अवलंबून असलेली आपणास दिसून येते किंवा त्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या राष्ट्राने स्वीकारलेल्या विचार प्रणालीचं प्रतिबिंब आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. थोडक्यात उदाहरणादाखल जर आपण पाहिलं तर पूर्व युरोपियन राष्ट्र जी होती किंवा पूर्व युरोपातील जी राष्ट्र होती या राष्ट्रांमध्ये साम्यवादी विचार प्रणाली स्वीकारलेली होती आणि तिथे अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर अर्थव्यवस्था ही देखील साम्यवादी अर्थव्यवस्था ही त्यांनी स्वीकारलेली होती. आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे की ज्या ज्या ठिकाणी साम्यवादी अर्थव्यवस्था असते त्यामध्ये का म्हणू आपण राष्ट्रीयकरणावर अधिक भर त्या ठिकाणी दिलेला असतो. जे उद्योग व्यवसाय जे आहेत ते सरकारी आणि सार्वजनिक मालकीचे हे असलेले आपणास दिसून येतात किंवा जी उत्पादन साधने जी आहेत ही उत्पादन साधने ही सरकारच्या मालकीची त्या ठिकाणी असलेली आपणास आढळून येतात किंवा उत्पादन साधनाचं मोठ्या प्रमाणामध्ये जसं सत्तेचं केंद्रीकरण होतं तसं उत्पादन साधनाचं देखील म्हणजे सरकारच्या हातामध्ये केंद्रीकरण हे त्या ठिकाणी झालं असलं आपणास दिसून येतं. तर अशा प्रकारे का म्हणू आपण साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक आणि किंवा सरकारी जे काही उद्योग क्षेत्र आहेत त्याला प्रथम त्या ठिकाणी काय दिलं जातं, प्राधान्य क्रम हा त्या ठिकाणी दिला जात असला आपणास दिसून येतो आणि म्हणून यालाच आपण नियंत्रित अर्थव्यवस्था असं आपण त्याला म्हणत असतो. तर पश्चिम युरोपामध्ये भांडवलशाही विचार प्रणाली त्या ठिकाणी अस्तित्वात होती. तिथं अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे खाजगी क्षेत्राला अधिक मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य दिलं गेलं होतं किंवा ही अर्थव्यवस्था ही मुक्त अशा प्रकारची ही स्वीकारण्यात आलेली होती.
तर अशा पद्धतीने आपण जर पाहिलं किंवा कोणताही राष्ट्र असेल त्या राष्ट्रातली अर्थव्यवस्था म्हणजे त्या राष्ट्राच्या विचारप्रणालीवर किंवा विचारप्रणालीचं प्रतिबिंब त्या अर्थव्यवस्थेमध्ये हे आपल्याला दिसत येत असतं किंवा जी काही मूल्ये स्वीकारलेली आहेत त्या राष्ट्रांनी ती त्या ह्याच्यामध्ये काय म्हणू आपण अर्थव्यवस्थेमध्ये ही आपल्याला पाहावयास मिळत असलेली आपल्याला दिसून येतात त्याच्यामध्ये. तर आपण हे झालं आपण जगाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे 2 गट निर्माण झालेले होते त्याच्यामध्ये साम्यवादी गट असेल किंवा दुसरा जो भांडवलवादी लोकशाही राष्ट्रांचा जो गट होता. तर यामध्ये काय म्हणू आपण प्रामुख्याने रोल जो होता तो म्हणजे विचारप्रणालीचा रोल हा त्या ठिकाणी महत्त्वाचा हा असलेला आपणास दिसून येतो. तर त्या काळामध्ये भारताच्या बाबतीतली स्थिती काय होती हे जर आपल्याला थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घ्यावायचं असेल तर आपल्याला म्हणावं लागेल की भारतातली जी काही अर्थव्यवस्था होती किंवा जी काही विचारप्रणाली होती तर यामध्ये ही विचारप्रणाली आपण लोकशाही आणि समाजवाद अशा प्रकारची कामं आपण विचारप्रणाली या ठिकाणी स्वीकारलेली होती. आणि आता लोकशाही समाजवाद ही मिश्र कामं आपण विचारप्रणाली स्वीकारल्या कारणामुळं अर्थव्यवस्था देखील आपण कशी होती आपली मिश्र अर्थव्यवस्था होती. म्हणजे काही प्रमाणामध्ये उद्योग हे सरकारी आणि सार्वजनिक मालकीचे होते तर काही प्रमाणातील उद्योग हे काम आपण खाजगी मालकीचे देखील आपल्या देशामध्ये अस्तित्वात होते. तर अशा पद्धतीने काम आपण त्या ज्या अर्थव्यवस्थेला आपण एक प्रकारे मिश्र अर्थव्यवस्था हे असं आपण त्याला नाव हे देत असलं आपणास दिसून येते. तर अशी जगामध्ये काम आपण प्रत्येक राष्ट्राची जी अर्थव्यवस्था होती ती प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था ही सारख्या पद्धतीची आपल्याला आढळून येत नाही. प्रत्येकामध्ये काम आपण त्या राष्ट्रातल्या विचारप्रणालीचं प्रतिबिंब हे त्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळत असलं आपणास दिसून येतं. आता 1991 नंतरच्या पाहिलं आपण जगामध्ये जर पाहिलं आपण तर जागतिकीकरणाचा आपण जे स्वीकार केलेला आहे तर ह्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये एकच प्रभावी विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था हे अलीकडे आपल्याला दिसून येत असते. आणि त्या अर्थव्यवस्थेचं वर्णन आपण बाजारपेठी अर्थव्यवस्था असं म्हणून त्याचं वर्णन केलं जात असलं आपणास दिसून येतं. म्हणजे आपण या अगोदर पाहिलेली आहे किंवा भांडवली अर्थव्यवस्था पाहिली त्याबरोबरच साम्यवादी अर्थव्यवस्था पाहिली आणि याही पलीकडचा प्रकार आपण मिश्र अर्थव्यवस्था देखील पाहिलेली आहे. ज्यामध्ये भारताचं उदाहरण जर आपण घेतलं तर भारतामध्ये काय म्हणू आपण साम्यवादी अर्थव्यवस्था आणि काय म्हणू आपण लोकशाही अर्थव्यवस्था या दोन्हीचं विचारप्रणाली या दोन्हीचं मिश्रण करून आपण काय समाजवाद आपल्या देशामध्ये स्वीकारलेला होता आणि म्हणून त्याचा अर्थ असा होता किंवा मिश्र अर्थव्यवस्था ही आपल्या देशामध्ये आपण स्वीकारलेली होती. मात्र जागतिकीकरण आल्यामुळे ह्या काम आपण संकल्पना थोड्याशा बाजूला झाल्या आणि त्या ठिकाणी काम आपण बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही त्या ठिकाणी अस्तित्वात आली असली आपणास दिसून येते. आता ही बाजारपेठीय अर्थव्यवस्था असं आपण जरी म्हणत असलो तरी या अर्थव्यवस्थेचं स्वरूप हे म्हणजे सर्वत्र काय सारख्या स्वरूपाचं आढळून येत नाही. प्रत्येक ठिकाणी काय म्हणू आपण त्यामध्ये त्या राष्ट्राच्या विचारप्रणालीचं प्रतिबिंब तिथं असलेलं आपणास दिसून येतं. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर याचं उदाहरणादाखल जर पाहिलं तर अमेरिकेमध्ये काय म्हणू आपण भांडवलशाही विचारप्रणालीबरोबरच भांडवलशाही अर्थव्यवस्था देखील हे अमेरिकेमध्ये असलेली आपणास दिसून येते. म्हणजे अमेरिकेने लोकशाही भांडवलवाद त्याने स्वीकारलेला होता आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणजे त्या अर्थव्यवस्थेत आढळून आलं. म्हणजे अर्थव्यवस्थेचं स्वरूप देखील म्हणजे काय म्हणू आपण भांडवलवादी अशा प्रकारचं निर्माण झालं असलं आपणास दिसून येतं. तर पश्चिम युरोपमध्ये काय म्हणू आपण कल्याणकारी अशा प्रकारची विचारप्रणाली ही पश्चिम युरोपातील राष्ट्रांनी स्वीकारलेली होती आणि म्हणून त्या अर्थव्यवस्थेचं वर्णन जर केलं आपण तर कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था म्हणून असं त्याचं वर्णन हे केलं जात असलं आपणास दिसून येतं. तर आता आपण याबरोबरच काय म्हणू आपण जगातील अनेक देशांमध्ये ज्या वेगवेगळ्या भिन्न विचारप्रणाली होत्या किंवा भिन्न भिन्न ज्या विचारप्रणाली होत्या या भिन्न भिन्न विचारप्रणालीपैकीच एक जी विचारप्रणाली होती ती म्हणजे चीनची विचारप्रणाली. तर चीनमध्ये आपण पाहिलेलं आहे किंवा चीनची अर्थव्यवस्था ही 1990 नंतर त्या अर्थव्यवस्थेमध्ये देखील बदल हे झाले असलेले आपणास दिसून येतात. 90च्या दशकामध्ये काय म्हणू आपण जियांग डेंग यांनी त्या देशाची सूत्र स्वीकारली आणि त्यावेळेलाच काय म्हणू आपण अर्थव्यवस्थेमध्ये देखील आमूलाग्र अशा प्रकारचे बदल हे झाले असले आपणास दिसून येतात. म्हणजे डेंगच्या काळामध्येच म्हणजे माओपासून चालत आलेली जी पारंपरिक साम्यवादी अर्थव्यवस्था होती ती साम्यवादी अर्थव्यवस्था बाजूला सारून म्हणजे काय म्हणू आपण डेंग यांनी म्हणजे काय म्हणू आपण नवीन प्रकार म्हणू आपण त्यामध्ये हा स्वीकारला असला आपणास दिसून येते किंवा अर्थव्यवस्थेमध्ये देखील बदल हे झाले असले आपणास दिसून येतात. तिचं वर्णन करत असताना
साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था असं तिचं वर्णन हे चीनच्या अर्थव्यवस्थेचं केलं जात असलं आपणास दिसून येतं. भारताच्या बाबतीमध्ये विचार जर केला आपण तर भारतामध्ये बाजारपेठी अर्थव्यवस्था असं वर्णन आपण करत नाही त्याचं, तर त्याला काय म्हणू आपण आर्थिक उदारीकरण हा शब्दप्रयोग आपल्या देशामध्ये केला जात असतो. रूढ अर्थाने आपण अमेरिकेच्या बाबतीमध्ये पाहिलं, पश्चिम युरोपच्या बाबतीमध्ये पाहिलं किंवा काय म्हणू आपण चीनच्या बाबतीमध्ये पाहिलं, या सगळ्यापेक्षा भारतामध्ये काय म्हणू आपण त्याला वेगळं नामविधान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर त्याला आपण काय म्हणू आपण उदारमतवादी अर्थव्यवस्था उदारमतवादी म्हणू आपण व्यवस्था असं आपण त्याला म्हणत असतो किंवा आर्थिक उदारीकरण हे असं त्याला नाव आपल्याकडे दिले जात असलं आपणाला दिसून येते किंवा आपले भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये वर्णन करताना त्याचं अशा पद्धतीने वर्णन या ठिकाणी केलं जात असतं. तर आता आपण या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं आहे किंवा विचारप्रणालीमुळे काय नेमके बदल अर्थव्यवस्थेमध्ये झाले किंवा विचारप्रणालीमुळे अर्थव्यवस्था कशी निश्चित झाली याबद्दलची आपण माहिती घेतलेली आहे किंवा भारतावर त्याचा नेमका काय परिणाम झाला किंवा जागतिकीकरणामुळे विचारप्रणालीमध्ये नेमका काय बदल झाला याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर आता विचारप्रणालीबरोबरच पुढचा घटक आपल्याला अभ्यासासाठी घ्यावयाचा आहे तो म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये, त्याला टेक्नॉलॉजी असं आपण म्हणत असतो. तर या टेक्नॉलॉजीमध्ये देखील काय बदल झाले याचा देखील माहिती किंवा टेक्नॉलॉजीमुळं काय बदल झाले जागतिकीकरणामध्ये हे देखील आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यावं लागेल. आपल्याला सगळ्याला ही माहिती या ठिकाणी घ्यावी घेता येईल किंवा जागतिकीकरणामध्ये जी गतिमानता आली किंवा जागतिकीकरणामध्ये जे अनेक बाबी ज्या सुलभ करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब जर कोणती असेल तर त्यामध्ये टेक्नॉलॉजीची असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जागतिकीकरणाचा जो काही फैलाव आहे किंवा जे मुक्त अर्थव्यवस्थेचा जो फैलाव आहे त्याला गती देण्याचं काम हे तंत्रज्ञानानं या ठिकाणी केलं असलं आपल्याला दिसून येतं. 1990च्या दशकामध्ये आपण जर पाहिलं तर जागतिक संप्रेषणाच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र अशा प्रकारचा बदल हा झाला असला आपल्याला दिसून येतं. म्हणजे जे कम्युनिकेशन आहे या कम्युनिकेशन साधनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदल हा झाला असला आपल्याला दिसून येतो. ह्याच्यामध्ये अनेक सॅटेलाईट सोडण्यात आले किंवा ज्याला आपण उपग्रह संप्रेषण प्रणाली ज्याला म्हणतो आपण, या उपग्रह संप्रेषण प्रणालीच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधणं हे अलीकडं सोपं झालं असलं आपल्याला दिसून येतं. अनेक वेळेला त्यामध्ये आपण मोबाईलचा वापर करत असतो, त्याबरोबरच टेलिफोनचा वापर केला जात असतो, फॅक्सचा वापर केला जातो आणि त्यातल्या त्यात इंटरनेटचा देखील वापर हे आपल्याकडे केला जात असला आपणाला दिसून येतो. आणि यामुळे हे जे तंत्र आपण सांगितली किंवा ही जी माध्यमं आपण इथं व्यक्त केली या माध्यमामुळे लोकांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक ओव्हरऑल एकंदरीत जे काही संपूर्ण जीवनमान आहे या जीवनमानामध्येच क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल हे या ठिकाणी घडून आले असले आपणास दिसून येतात. म्हणून आपण प्रसारमाध्यमामध्ये काय बदल झाला याबद्दलचा थोडक्यामध्ये आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत. तर 1990 पूर्वीची स्थिती जर आपण पाहिली आपल्या देशातली तर कामणू आपण त्या स्थितीचं वर्णन करायचं झालं तर आपल्याकडे कामणू आपण फारशी संप्रेषणाची साधनं ही आपल्याकडे उपलब्ध नव्हती. भारतामध्ये आपण जर पाहिलं तर 1990च्या नंतरच म्हणजे CNN यासारखी कामणू आपण परदेशी वाहिनी ही आपल्याकडे अस्तित्वात आली असली आपणाला दिसून येते. महाराष्ट्रामध्ये पूर्वी जर आपण पाहिलं तर केवळ किंवा भारतामध्ये जर आपण पाहिलं तर केवळ दूरदर्शन हे एकमेव माध्यम त्या ठिकाणी असलं आपणाला दिसून येतं. आणि मग मुंबई दूरदर्शन असेल किंवा दिल्ली दूरदर्शन असेल यासारखेच काम म्हणून आपण मर्यादित ह्याला म्हणू आपण नभोवाणी केंद्र त्या ठिकाणी अस्तित्वात होते. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं नंतरच्या दशकामध्ये अनेक सरकारी आणि खाजगी चॅनल्स हे त्या ठिकाणी अस्तित्वात आले असलेले आपणाला दिसून येतात. पूर्वी एकच दूरदर्शन एवढं चॅनल होतं, आता अनेक का म्हणू आपण चॅनल्स हे त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. अनेक स्थानिक चॅनल देखील आहेत, इंटरनॅशनल चॅनल देखील असले आपणाला दिसून येतात, खेळाचे वेगळे चॅनल असले आपणाला दिसून येतात, करमणुकीचे, गाण्याचे, का म्हणू आपण व्यायामाचे, योगाचे, आणखी काय म्हणू आपण वेगवेगळे म्हणजे का म्हणू आपण चॅनल्स आज हे उपलब्ध असलेले आपणास दिसून येतात. तर हा एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदल या क्षेत्रामध्ये देखील झाला असला आपणाला दिसून येतं. भारतामध्ये म्हणजे आजही कोणत्याही गावामध्ये पूर्वी काय म्हणू आपण TV असेल किंवा ही जे माध्यमं होती ही मोठ्या शहरामध्येच काय व्हायची उपलब्ध व्हायची. आता तसं नाही. उपग्रह संप्रेषण प्रणालीमुळे काय झालेलं आहे, आज आपण कोणत्याही खेड्यामध्ये किंवा कोणत्याही ग्रामीण भागामध्ये काय म्हणू आपण ज्या ठिकाणी वीज उपलब्ध आहे किंवा ही साधनं उपलब्ध आहेत तिथं काय म्हणू आपण डिश अँटिनाच्या माध्यमातून आपल्याला ही सगळी चॅनल्स
हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात किंवा चॅनलवरील कार्यक्रम हे आपल्याला पाहावयास मिळत असलेले आपणास दिसून येतात. तर पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं तर 90च्या अगोदरची स्थिती जर आपण पाहिली तर काय म्हणू आपण घरोघरी पूर्वी टेलिफोन आपणास आढळून येत नव्हते. एखाद्याला जर एखादा काय म्हणू आपण तातडीचा कॉल करायचा असेल किंवा एखादा संदेश पुढं पाठवायचा असेल तर त्याला काय म्हणू आपण पोस्ट ऑफिसच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी मध्ये जाऊन म्हणजे एक प्रकारे टेलिग्राम हा त्याला करावा लागत असला आपणास दिसून येतो. त्यानंतर सबस्क्रायबर ट्रंक डायलिंग म्हणजे अशा प्रकारचे का म्हणून आपण प्रकार म्हणजे STD सारखा प्रकार हा त्या ठिकाणी अस्तित्वात आला आणि त्यामुळे का म्हणून आपण अधिक गती म्हणजे याला प्राप्त झाली असलेली आपणास दिसून येते. आता त्याही पुढं जाऊन म्हणू आपण मोबाईलचा सर्वत्र वापर हा अलीकडे होत असला आपणास दिसून येतो. मोबाईलमध्ये देखील आपल्याकडे बदल झाले असले आपणास दिसून येतात. पूर्वी इनकमिंगला पैसे द्यावे लागायचे. त्यानंतर मध्ये बराचसा काळ आपल्याकडे का म्हणू आपण फ्री कॉलिंग होतं, त्याच्यामध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग देखील फ्री होतं त्याच्यामध्ये. किंवा सुरुवातीचं मोबाईलचं हे जर पाहिलं आपण तर मर्यादित म्हणजे का म्हणू आपण एखाद्याशी संवाद साधणे एवढंच त्याचं का म्हणू आपण उपयोग होता. नंतर त्याच्यामध्ये अनेक फंक्शन्स यायला लागले. त्याच्यामध्ये स्मार्टफोन आले, अँड्रॉईड फोन आले त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये इंटरनेटशी त्याचं नातं जोडलं गेलं आणि एक प्रकारे मोबाईल क्रांती हे जगामध्ये झाली असलेली आपणास दिसून येते. आणि या साधनाचा वापर करून आपण जगातल्या कोणत्याही व्यक्तीशी म्हणजे तातडीने आपण संपर्कही साधू शकतो आणि तातडीने एखादी माहिती देखील ही आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. अशा प्रकारे बदल हे झाले असले आपणास दिसून येतात. तर मोबाईल क्षेत्रामध्ये देखील अनेक सरकारी कंपन्या देखील अस्तित्वात आहेत. त्याबरोबरच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी कंपन्या देखील असलेल्या आपणास आढळून येतात आणि जागतिकीकरणामुळे या कंपन्यामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा ही निर्माण झाली असलेली आपणास दिसून येते. आता जिओसारख्या मोठ्या कंपनीला म्हणजे टक्कर देण्यासाठी काय म्हणू आपण वोडाफोन आणि आयडिया यासारख्या कंपन्या म्हणजे त्या टिकाव धरू शकल्या नाहीत. म्हणून त्यांना एकत्र येऊन म्हणजे या कंपन्यांचा सामना म्हणजे जी मोठी कंपनी आहे किंवा बाजारामध्ये जिचं वर्चस्व प्रस्थापित झालं आहे त्या प्रस्थापित कंपनीला म्हणजे शह देण्यासाठी म्हणजे एकत्र येऊन म्हणजे काम करावं लागत असलं आपणास दिसून येतं. तर सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल होते, आता कलर मोबाईल आलेले आहेत, आता इंटरनेटचे मोबाईल आलेले आहेत. सुरुवातीला 2G काय म्हणू आपण नेटवर्क प्रस्थापित होत होतं, त्यानंतर 3G, आता 4G सुरू आहे. भारतातल्या अनेक भागामध्ये आता काय म्हणू आपण 5Gचं परीक्षण हे सुरुवात झालं असलं आपणास दिसून येतं. म्हणजे एक प्रकारे ही जी गती आहे म्हणू आपण तर ही गती ही अलीकडे वाढली असली आपणास दिसून येते. तर जगामध्ये कुठंही आपल्याला या साधनाचा उपयोग करून आपल्याला म्हणजे एक प्रकारे संपर्क तात्काळ करता येतो. विचार, संस्कृती, माहितीचा प्रचार प्रसार आपल्याला सहजरित्याने करता येत असतो आणि म्हणून तंत्रज्ञानातील एक महत्त्वाची क्रांती म्हणून हे इंटरनेटकडे त्या ठिकाणी पाहिलं जात असलं आपणास दिसून येतं. तर इंटरनेटच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला एखादी माहिती मिळवताही येते आणि एखादी माहिती आपल्याला म्हणजे बाहेर फॉरवर्ड देखील ही करता येत असली आपणास दिसून येते. ट्विटर असेल किंवा का म्हणू आपण फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, इंस्टाग्राम असेल, स्काईप असेल यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटचा देखील अलीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार हा झाला असला आपणास दिसून येतो किंवा ह्या सोयीसुविधा यामुळे देखील उपलब्ध झाल्या असल्या आपणास दिसून येते. एखादी माहिती पाहिजे असेल तर क्षणात ती आपल्याला त्या ठिकाणी ही प्राप्त होत असलेली आपणास दिसून येते. म्हणून माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं त्या ठिकाणी असलं आपणास दिसून येतं. मोबाईल फोन असेल, इंटरनेट असेल, उपग्रह प्रक्षेपण असेल यामुळे का म्हणू आपण ते राज्याच्या देशाच्या सीमांना त्या ठिकाणी बांधील नसला असला आपणास दिसून येतं. म्हणजे जगात आपला एखाद्या दुसऱ्या देशामध्ये कोणी मित्र असेल, नातेवाईक असेल तर त्यांच्याशी आपण सहजरित्याने इंटरॅक्ट होऊ शकतो किंवा सहजरित्याने आपल्याला त्याच्याशी संपर्क हा साधता येतो. यामुळे अनेक सीमापार गट हे देखील तयार झाले असले आपणास दिसून येतात. अनेक संस्था त्यामध्ये राजकीय असेल, बिगर राजकीय संस्था या ठिकाणी अस्तित्वात आल्या असल्या आपणास दिसून येतात किंवा अनेक NGO सारख्या का म्हणू आपण बिगर शासकीय संस्था देखील या ठिकाणी अस्तित्वात असल्या आपणास दिसून येतात किंवा या संस्थांच्या माध्यमातून देखील कार्य हे जगामध्ये म्हणजे त्यांचं नेटवर्क हे प्रस्थापित झालं असलं आपणास दिसून येतं. त्याबरोबरच ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन असेल या सगळ्यांवर त्याचा परिणाम झाला असला आपणास दिसून येतो. तर ह्या पॉझिटिव्ह अवेअरनेसबरोबरच काही निगेटिव्ह गोष्टी देखील त्याच्यामधून झाल्या असल्या आपणास दिसून येतात. तर ह्या तंत्रज्ञानामुळे का म्हणू आपण गुन्हेगारी आणि दहशतवाद यासारखे गट देखील अस्तित्वात आले असले आपणास दिसून येतात किंवा यांच्या वाढीसाठी देखील मदत ही यामुळे झाली असलेली आपणास दिसून येते किंवा त्यांचं एक जाळं हे यामुळे देखील निर्माण झालं असलं आपणास आढळून येतं.
आणि म्हणून अशा सीमापार गटांवर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांच्या कार्यावर मर्यादा आणणे हे राज्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत अवघड हे या ठिकाणी झालं असलं आपणास दिसून येतं. तर आपल्याला माहिती आहे आपण याचा परिणाम काय होऊ शकतो या सोशल नेटवर्किंगचा, यामध्ये आपण पाहिलेले आहे की इजिप्तमध्ये आपण जेव्हा पाहिलं, आपण इजिप्तमध्ये जी आता मागे क्रांती झाली त्याला म्हणजे अरब स्प्रिंग अशा प्रकारे नाव त्याला देण्यात आलेलं होतं. आणि या क्रांतीलाच म्हणजे कारण आपण फेसबुक क्रांती असं देखील त्याला म्हटलं जात असलं आपणाला दिसून येतं. एखादा संदेश आहे तो संदेश तात्काळ रीतीने म्हणजे जगभर देखील आपल्याला तो पसरविता येतो. त्या अरब स्प्रिंग चळवळीमुळे स्वरूप म्हणजे काय म्हणू आपण या सोशल नेटवर्कची भूमिका ही त्यामध्ये महत्त्वाची असलेली आपणाला दिसून येते. त्याबरोबरच आपल्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर 2014ची जी निवडणूक आहे, या 2014च्या निवडणुकीमध्ये या सोशल नेटवर्किंग साईटचा जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक प्रचार आणि प्रसारासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग हा त्या ठिकाणी करण्यात आला असला आपणास दिसून येतो. म्हणजे यामुळे देखील सरकार देखील आपल्या देशामध्ये बदलली असलेली आपणास आढळून येतात. तर अशा पद्धतीने जागतिकीकरणामध्ये विचारप्रणाली आणि त्याबरोबरच तंत्रज्ञान यांचा अत्यंत महत्त्वाची भूमिका ही त्या ठिकाणी असलेली आपणाला दिसून येते. विचारप्रणाली तर बदल झालाच झाला, पण तंत्रज्ञानामध्ये देखील आमूलाग्र अशा प्रकारचा बदल हा त्या ठिकाणी झाला असला आपणाला दिसून येते. त्यामुळे जागतिकीकरण अधिक सुलभ तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हे झाला असला आपणास दिसून येतं. हा जो इथपर्यंतचा घटक आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. आता उद्याच्या तासाला आपण सामाजिक आणि सांस्कृतिक घटक याबद्दलची माहिती घेऊ आणि ह्या प्रकरणाला इथं विराम देऊ. धन्यवाद.